राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीनं बाजी मारली तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला। विधानसभेच्या निकालानंतर आता पुन्हा एकदा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे। मराठ्यांसाठी आता राजकारण हा विषय संपलाय। मराठे आता पुन्हा एकदा कडवी झुंज देणार आहेत। आम्ही देशात कधीही झालं नाही असं भव्य आणि मोठं सामूहिक उपोषण करणार आहोत असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलंय। काय म्हणाले मनोज जरांगे पाटील पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच प्रसार माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांना महायुतीच्या मंत्रिपदावरून प्रश्न विचारण्यात आला। त्यावर त्यांनी थेट भाष्य केलं, सत्ता असते त्यावेळी मराठा नेत्यांना गुडघ्यावर टेकवलं होतं आणि आताही तेच सत्तेत आहेत। त्याचे आम्हाला काही वाटत नाही। मराठ्यांनी त्यांना 5 वर्ष हाताळलेलं आहे, त्यामुळे आता हाताळणं काही अवघड नाही। त्यामुळे कोणीही मुख्यमंत्री झालं काय नाही झालं काय, आम्हाला त्याबद्दल कोणतेही सोयरसुतक नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। आम्ही मात्र आरक्षणासाठी प्रचंड मोठा लढा करणार आहोत। देशात कधीही झालं नसेल असं भव्य आणि मोठे सामूहिक आमरण उपोषण करणार आहोत। मराठे पुन्हा एकदा कडवी झुंज देणार आहेत। आता राजकारण विषय संपलाय। ज्याला निवडून आणायचं त्याला आणलं आहे आणि ज्याला पाडायचं आहे त्याला पाडलं पण आहे। मराठ्यांना जे सांगितलं होतं ते त्यांनी केलंय। आता त्यांच्या लेकरांचा प्रश्न आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। मराठे आता सामूहिक उपोषणाच्या तयारीला लागलेले आहेत आणि ते जिंकणार आहेत। निवडून येणाऱ्यांनी आनंदात हुरळून जायचं नसतं आणि पडणाऱ्यांनी जास्त खचायचं नसतं। निवडून आलेले आणि पडणारे दोघांनीही मराठा समाजासाठी सक्रिय झालं पाहिजे। निवडून आलेले आणि पडलेले या दोघांचीही जबाबदारी आहे। लोकांमध्ये राहिलो नाही तर पुढच्या 5 वर्षात या दोघांनाही लोक टिपऱ्याने हाणतील। मराठ्यांनी पाडलेले आणि निवडून आणलेल्या दोघांनाही मतदान केलेलं आहे। त्यांनी मराठ्यांच्या प्रश्नासाठी लगेच बाहेर पडलं पाहिजे आणि बाहेर पडले नाही तर लोक तुम्हाला चपलेने हाणतील असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे। जनतेनं जनतेचं काम केलेलं आहे। कुणाला निवडून आणायचं ते आणलंय, कुणाला पाडायचं ते पाडलंय। त्यामुळे मराठा समाजाची दगाफटका किंवा बेईमानी करायची नाही, नाहीतर लोक तुम्हाला सोडणार नाहीत असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय।